नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर डॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे Google फॉर्मच्या मार्फतच एक पाहुणे आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात. त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार मॅम. नमस्कार. काय आपलं नाव? मी अनिता संजय खडके. बरं. राहिलं कुठं मॅडम तुम्ही? आम्ही इकडं यमुनानगर, निगडी, पिंपरी चिंचवडला. पिंपरी चिंचवड. ओके. आणि मूळ गाव कुठलं तुमचं? आमचं मुशी. बरं. आणि किती वर्षापासून राहता इकडे? आता झाले मला 25 वर्ष झाले लग्नाला. ओके. बरं. काय कसे अनुभव घडले आणि पहिला अनुभव काय होता आणि सुरुवात कशी होती पहिल्या अनुभवाची? पहिला अनुभव म्हणजे तसं लहानपणीच आहे. पण आता हा आम्ही माझं लग्न व्हायच्या आधी 10वीला असताना 10वीच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही फिरायला जायचं, ट्रिपला जायचं ठरवलं होतं. शाळेतल्या सगळ्या मैत्रिणी, त्यांच्या आई वगैरे सगळ्यांनी असं. लेडीजच सगळ्या? हो, लेडीज पण आणि जेंट्स पण होते. जेंट्स म्हणजे माझा भाऊ होता, त्याचा एक मित्र होता आणि माझ्या आत्याचा मुलगा होता जेंट्समध्ये. आणि त्याने त्याच्या बहिणीच्या मुलाला एक काय त्याचं नाव, त्याला एक बारका मुलगा होता, त्याला एक घेतलं, भैया म्हणून त्याला एक घेतलं होतं. असे 3-4 जण होते जेंट्स. आणि ते तिथं गेल्यानंतर एक जण भेटले होते, त्यांनी दाखवण्यासाठी म्हणजे फिरवण्यासाठी. पूर्ण ग्रुपच होता? हा, असे 10-15 जणांचा ग्रुप होता. 15 जण निघालो होतो आम्ही. बरं. म्हणजे दोघी मैत्रिणींच्या आया, माझी भाऊजे, मी, परत आमच्या शेजारची एक पलीकडे राहतात ते एक, त्याचा एक भाऊ, असे एकूण 15 जण निघालो होतो आम्ही. बरं. आणि ते चला फिरायला जायचं. बरेच दिवस चाललं होतं जायचं. सुट्ट्या लागल्यात, शाळा हे झाल्यात, सुट्ट्या लागल्यात, तर मग ठरवलं जायचं. मग लोणावळ्याला जायचं, एकविराईला जायचं म्हणून ठरवलं. मग सुट्टी आमच्या ते आत्याच्या मुलांनी हे केलं, गाडी वगैरे ठरवली. ही काय ती स्कॉर्पिओ का काय त्यावेळेस. मग ती गाडी काढली, 15 जणांचं ठरवलं आणि मग गेलो आम्ही. पुण्यातूनच? हो, इथनं येरवड्यावरनं. अच्छा. मग तिथनं निघालो आम्ही सगळे आवरून वगैरे. सगळे सकाळी लवकर निघायचं म्हणून सकाळी लवकर आवरून निघालो. मग आधी ठरलं होतं एकविरायला जायचंच ठरलं होतं. मग एकविरायला जायला निघालो आम्ही. घरून प्रसाद वगैरे सगळं घेतलं होतं. आणि मध्येच मग नाही, आमच्या आत्याच्या मुलांनी मग तिथं गावात गेलं पहिला, ज्याला माहिती आहे गाव नाही का, ते सगळं तिथलं मंदिरातलं, ते डॅमचं वगैरे, कुठं फिरायला जायचं काय, ते सगळं विचारण्यासाठी त्या माणसाला एक गावातला एक जाणकार माणूस म्हणून घेतला त्याला सोबत. मग तो गाडी आम्ही सगळे परत मग निघालो तेव्हा 2 डॅम आहे वाटतं तिकडं. तर एका डॅमवरनं चाललो होतो तेव्हा तो नेत होता, पण तो म्हटला नको ह्या डॅमला, हे डॅम चांगला नाही, जागा चांगली नाही. तर मग आम्हाला नेलं त्यांनी डायरेक्ट. आम्ही डायरेक्ट मग पहिला एकविराईला गेलो. दर्शन वगैरे घेतलं चांगलं सगळ्यांनी, मस्त अंगारा वगैरे, प्रसाद वगैरे सगळ्यांनी घेतला, दर्शन वगैरे घेतलं, मस्त एन्जॉय केलं. आणि मग खाली निघालो. मग ते दुसरा एक डॅम आहे, तिथं मग फिरायला गेलो. मग तिथं ते पायऱ्या वगैरे, असं पाणी बिणी सगळं वाहतं, तिथं सगळ्यांनी एन्जॉय केलं, मस्त सगळे हे झाले. आणि मग जवळजवळ 2-3 तास तिथं मस्त एन्जॉय केलं सगळ्यांनी. मग निघालो घरी. किती वाजताचा टायमिंग होता? हा, दुपार झाली होती. म्हणजे सकाळी निघालो आम्ही लवकर, 8-9 वाजता निघालो असं. जायला एकविरायला, तिथून मग चढत वरती ते पायऱ्या वगैरे उतरायला. तिथं बराच वेळ मग थांबलो, जरा बसले सगळे, विश्रांती घेतली सगळ्यांनी. मग परत खाली आलो. मग त्या डॅमला गेलो फिरायला. मग तिथं ते खेळले वगैरे, तिथं पण भरपूर 2 तास भरपूर झालं असेल. आणि चांगलं एन्जॉय वगैरे केलं. आणि मग म्हटले आता चला, 4 वाजलेले होते, चला म्हणले निघू आता नाही का, 4-4:30 झाले, निघाले. मग परत ते ज्या डॅमला नको म्हटला होता तो माणूस, त्या डॅमला परत म्हटला, काय बोलला नाही, डायरेक्ट त्यांनी गाडी वळवली. त्यावेळेस काय बोललं नाही. जाताना म्हटला की नको, हा डॅम चांगला नाही, जागा चांगली नाही, नको म्हणलं. पण येताना काय झालं काय माहिती, अचानक त्यांनी गाडी आतमध्ये वळल्यावरच आम्हाला डायरेक्ट कळलं की बाबा इथं आणले त्यांनी. मग डॅममध्ये सगळे उतरले तेव्हा कोणीच नव्हतं तिथं, एक माणूस पण नव्हतं, कोणीच नव्हतं, लहान मूल नाही, काय नाही, बाई नाही, पुरुष नाही, कोणच नाही. मग आम्ही म्हटलं बाबा, मग सगळे एन्जॉय नाही का, गर्दी नाही. आणि त्या आधीच्या टायमावर एवढी गर्दी होती ना का, म्हणजे कोणाला नीट नाही का असं हे नाही, दाटी वाटी सगळे इकडून सगळे लोक. पण ह्या डॅमला कोणच नव्हतं, पूर्ण धरण मोकळं होतं ते.
मग सगळे मस्त बरं झालं आपल्याला नाही का, आपलेच आहे सगळे, आपणच आपले एन्जॉय करू. मग सगळे लेडीज बिडीज सगळ्या अशा आम्ही मुली बिली सगळ्या एन्जॉय करायला लागले, खेळायला लागले सगळे नाही का. मग पाण्यात ते खेळत होते. सगळेजण म्हणत होते चल धरणाकडे जाऊ, धरणाच्या भिंतीकडे जाऊ नाही का, हे करू जाऊन येऊ तिथपर्यंत तरी. ते असं करता करता बरंच तासभर, बरोबर 1 तास आम्ही एवढे दमले ना सगळे, म्हणजे सगळे दमले त्या धरणात खेळतात. म्हणजे कोणाला असं भानच नव्हतं की आपण लहान आहे का मोठे आहे का काय. सगळे असे लोळून लोळून, ते बायका लेडीज पण आहे ना अशा खाली लोळून लोळून पाण्यात खेळत होते नाही का, मस्त एन्जॉय करत होते. असं काय कोणाला काही वाटलंच नाही. 2 तासभर चांगले असे म्हणजे सगळे दमले. आणि अचानक वारा आणि पाऊस, पाऊस असा जोरात आला ना, जशी काही वेताची छडी. कोणाचा होट फुटतोय, कोणाचं काय फुटतोय, असे सगळ्यांना असे ते नाही का असे हे झाले होते, असे लाल लाल नाही का होतं लागल्यावर, तसं झालं होतं कोणाचा होट फुटला. ऑटोमॅटिक हा ते पावसाने अच्छा हा. काय लागलं काय माहिती, म्हणजे ते पाऊस असं, आणि असं अंतरावरचं, एवढ्या अंतरावरचं सुद्धा काही माणूस दिसाना, कोण कोणाला काय दिसाना. आणि अचानक धो पाऊस सुरू झाला. ते पावसासारखा नाही वाटला, पाऊस म्हणून असं वाटत नव्हतं, असं वेगळंच लागत होतं, जसं काही वेताची छडी कशी लागते तसा लागत होता तो पाऊस सगळ्यांना. आणि अचानक मग ते आमचा आत्याचा मुलगा आहे, त्यांचे ते घरी देवाचं वगैरे करतात, त्यामुळे त्याला काय कळलं असेल काय, तर तो त्याने बाहेरनं आवाज दिला. तो बाहेर होता, त्याच्या भाच्याला घेऊन बसला होता गाडीवर. आणि त्या 2 मैत्रिणी पण कडेलाच थांबल्या होत्या. असे 4-5 जण बाहेरच थांबले होते किनारीला. आणि आम्ही 10 जण तर आतच होतो, एकदम म्हणजे मध्यभागी धरणाला, असं एवढं अंतर आम्ही. आणि नाही का, आणि आमचा विचार चाललाय तिथपर्यंत जाऊ, तिथपर्यंत जाऊ, असं म्हणजे मैत्रिणींचं चाललंय. म्हणजे असं काय नाही का हे झालं. तर ते एवढं डेंजर पाऊस सुरू झाला आणि एवढं वादळ वारं सुरू झालं अचानक, म्हणजे काहीच कोणाला काहीच माहिती. आणि चांगलं ऊन होतं, कडक ऊन होतं चांगलं. 4:30-5 वाजता काय असणार पाऊस काय, आणि पावसाळ्याचे दिवस पण नव्हते, काहीच नव्हतं. मग अचानक सुरू झालं. कोण उडायला लागलं, असं कोण वाऱ्यासोबत असं धरणाच्या त्या साईडला उडायला लागलं. मग आमचा भाऊ होता, त्यांनी असं सगळ्यांना धरून धरून ओढत होता. तो ओरडत होता मोठा मोठा नाही का, असा त्या त्या एवढा म्हणजे बेंबीच्या देठापासून ओरडत होता सगळ्यांना नाही का, चला मारताल बाहेर पडा, चला मारताल बाहेर पडा. सगळ्यांना असं धरून धरून आणत होते. माझी मैत्रीण सुद्धा अशी उडून उडून चालली होती त्या बापरे, एवढा वारा होता हो, धरणाच्या साईडला अशी उडत चालली होती, अशी हात हे करून नाही का, अशी हवेत. हा हवेनी, अशी पावसाने हवेनी उडत चालली. हलकी होतं का त्या वाजनाने? हलकी म्हणजे अशी नॉर्मल मुलीसारखीच्या सारखी अशी उडत चालली ती. त्यांना कोणालाच काहीच कळना की बाबा काय नेमकं काय. ते चक्रीवादळ वगैरे असं तसं काय नाही, तसलं वादळ नव्हतं. वादळ चक्रीवादळ बिदळ ते दिसतं ना आपल्याला, कळतं. आता आपल्याला पाऊस वारा ते कळतं, हे वेगळंच म्हणजे काय कळलंच नाही. म्हणजे अचानक कसा काय आला पाऊस, आणि हा पावसासारखा पाऊस पण दिसतच नव्हता पाऊस. असा नुसतं वेताच्या छडीचे कसे चापके लागतात तसे लागत होते ते पाऊस. आणि कोणाला काय कळाना दिसाना. सगळं मग ते आत्याचा मुलगा बाहेरून ओरडत होता, हा आमचा भाऊ सगळ्यांना बाहेर नेऊन काढत होता. ते आमच्या भाऊजाईने असे ते खेळत होते म्हणून ते दगडावर जॅकेट वगैरे सगळं काढून ठेवलं होतं, जर्किन वगैरे. तर ते जर्किन जसं घेतलं, ते जर्किन मध्ये होता एक विराईचा प्रसाद आणि अंगारा. ते जर्किन मधलं ते अंगारा प्रसाद पडला खाली. त्यावेळेला तो पाऊस कमी झाला जागेवर त्यावेळेला टायमिंगला. नाहीतर असे सगळे उडत चालले होते. आणि मला तर असे म्हणजे पाय आहे ना असे चिटकूनच बसलेले. आणि म्हणजे मला असं जाणवत होतं की आता आपलं नाही का शेवटचं आहे नाही का. म्हणजे मला आता म्हणजे मला आईचा चेहरा वगैरे डोळ्यासमोर आला नाही का, आता आपण मारणार असं वाटलं मला नाही का. आता म्हटलं आता मारणार आता आपण. बापरे. तर असं म्हणजे डोळ्यात नाही का रडायला बिडायला आलं, आता मारणार म्हणून नाही का. मग सगळे एकमेकाला ओढत होते, कोणाला काय दिसत नव्हतं. ते आमचा भाऊ ह्याला ओढ, आमच्या भाऊजाईचा भाऊ पण आला होता, तो पण नेत होता सगळ्या नाही का लेडीज मुली ज्या बायका होत्या त्यांना सगळ्यांना असं ओढून ओढून नेत होतं. मग बाई बाहेर कसं बस तरी सगळ्यांनी ओढून ओढून ते जसं अंगारान ते जर्किन उचललं ना ते पडला, त्यामुळे कमी झालं. पण सगळ्यांच्या अंगातलं असं हेच गेली होती, शक्तीच गेली होती पूर्ण. म्हणजे कोणाला काय असं हेच नव्हतं कळत की बाबा काय चाललंय काय झाले, काहीच कळलं नाही. कसं तरी कडेला आलो. पण तो त्या धरणात ते गाडीजवळ 2 मुलं आली अचानक. ती मुलं म्हणायला लागली की आम्हाला येरवड्याला सोडतं का.
तर तो आत्याच्या मुलाला कळतं, त्यामुळे तो म्हटला की हे काहीतरी आहे. मग ती गाडीत 2 लिंबू होती, ती पण गायब झाली. आणि मग ह्यांनी काय केलं, म्हटलं चला पटकन लवकर लगेच निघा इथनं, ताबडतोब निघा. मग त्या पोरांचं झालं काय पुढं मग? ती दिसलीच नाही. ती परत दिसलीच नाही. परत काही दिसलं नाही आणि त्यांचं. त्यांनी तुम्हालाच कसं विचार कारण की तुम्ही पण यारळीवर आलते ना? हां, मग त्याला आम्ही तेच विचार केला सगळ्यांनी घरी येऊन, की ह्यांना कसं माहिती की आपण येरवड्याची? की बाबा हा डायरेक्ट आले, ही 2 पोरं आणि बारीक पोरं. ती म्हणली डायरेक्ट म्हणली त्या आमच्या आत्याच्या मुलाला, की आम्हाला येरवड्याला सोडताल का? ते म्हणले नाही जागा नाही असं. आणि त्याला कळालं, त्यामुळे तो लगेच म्हणला चला लगेच निघा, ताबडतोब निघा. आणि निघायच्या वेळेला गाडी काढतोय तर गाडी कुठं होती? अशी एवढी मोठी चाकं असतात त्या गाडीची. ती गाडी जागेवरच फिरते. जागेवरच किती वेळ फिरते. रेतीमध्ये रवली असेल. हां, ते चिक्कल करत होती. पण जसं काय ते टायमिंग जसं काय नाही का, थांबून जसं काय त्यांचं काय, ते निघाना किती वेळ प्रयत्न केला, देवाचं नाव बिव घेतलं नाही का. कशी तरी त्यांनी काढली. ते आता हाय त्यांचं देवाचं करत होती त्याची आई म्हणून ते. मग बाहेर काढली गाडी कशी तरी. मग सगळ्यांना त्रास व्हायला लागला. ते जे लेडीज होत्या ना त्यांना, आम्हाला असं सगळ्यांना त्रास व्हायला लागला. हातपाय वगैरे वाकडे व्हायला लागले नाही का, असे कोण असं काय 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 म्हणजे हे व्हायला लागले, थरथर कापायला लागले. तर मग हॉस्पिटलला नेलं. मग तिथं लोणावळ्याचं हॉस्पिटल होतं, तर तिथं नेलं हॉस्पिटलमध्ये. मग सगळ्यांना ट्रीटमेंट वगैरे केलं. सगळ्यांना बरं वाटलं. मग सगळे जरा जरा व्यवस्थित झाले. थोड्या वेळ तिथं इंजेक्शन वगैरे औषधं वगैरे दिली. मग तिथं बरं वाटलं सगळ्यांना. मग निघालो आम्ही. निघाल्यानंतर गाडीत वगैरे बसलो. मग परत मला त्रास सुरू झाला. काय? परत हातपाय वगैरे असे वाकडे व्हायला लागले असे नाही का. मला आठवत पण नाही म्हणजे असं काहीतरी घडत होतं. मग ते परत नेलं. मग तसंच नेलं. मग ज्या माणसांनी फिरायला आणलं होतं ना गाव दाखवायला, त्या माणसाच्या घरी नेलं त्यांनी, आमच्या आत्याच्या मुलाला. मग तिकडं नेल्यानंतर मग त्याचे वडील म्हटले कशाला न्यायचं त्या धरणावर, ते माहिती ना ते धरण चांगलं नाही व जागा चांगली नाही. मग त्याच्या वडिलांनी मग उतारा वगैरे केला, लिंबू वगैरे काय ते मला एवढं आठवत पण नाही. म्हणजे कंडिशन म्हणजे वेगळीच होती. पण मग त्यांनी कपडे वगैरे चेंज करायला दिले त्यांनी, घरातले त्या काकूंनी त्यांनी. मग आम्हाला उतारा वगैरे दिला, चहा वगैरे सगळ्यांना दिला नाही का. मग ते उतारा टाकल्यानंतर मग बरं वाटायला लागलं. नाही तर मग जाताना परत नाचायला वगैरे लागलो, गाणी बिणी लावली नाही का. गाडीमध्ये? हा गाडीमध्ये. पण येताना नाही का म्हणजे तिथून निघाल्यानंतर वेगळंच कसं तरी होतं. आणि दुसऱ्या मिनिटाला परत तिथून निघाल्यानंतर मग सगळे चांगले झाले. म्हणजे जसं काय नाही का त्या टायमिंग मध्ये काहीतरी जसं काय हेच होत होतं. तिथून निघाल्यानंतर मग सगळे हे झाले. तोपर्यंत जोपर्यंत तिथं होतो त्या ह्याच्यामध्ये पिरियड मध्ये आणि त्या जागेच्या आवारात, तोपर्यंत सगळ्यांना त्रास होत होता. मला तर ते हात पाय असे जमिनीला चिटकल्यासारखे झाले, असं पकडल्यासारखंच झालं होतं. असे पाय उचलत होते पण उचललेच जात नव्हते. त्याच टायमिंगला घरी आमच्या आईला म्हणजे जे आमचे रिलेटिव्ह आहे त्यांना पण त्रास झाला. जे आमच्या सोबत होते त्यांच्या घरातल्यांच्या त्यांना पण त्रास काय झाला. झालं घरी? काय त्रास झाला घरी म्हणजे आमची आई पण भांडे घासून वगैरे असे घेऊन चालली होती. तर ते सगळे भांडी हातातली निसटली खाली, ते सगळ्या कप अशा फुटल्या. तुम्हाला कसं कळलं की ह्या त्याच वेळेस त्यांना त्रास झाला म्हणून? ते सगळं घरी आल्यावर चर्चा झाली ना. मग तेव्हा ती सांगत होती आई, पण मला पण 5 वाजताच मी भांडे घासून चालले होते आणि माझ्या हातातले. आता कसं एक आईला बरोबर कळतं ना. आता जसं ह्याच्या बाबतीत पण काय घडायचं असलं ना, मी सांगत असते नको जाऊ हे असं तसं. मग ते बरोबर ते तशाच घटना घडतात ना. मग आमच्या आईला पण तसाच त्रास आहे. ते आमच्या आईची सगळी कप अशी फुटली. आणि ती दुसरी एक मैत्रीण होती, तिची आई ती अशी दुकानात चहा पित होती, तिचा आपोआप चहा अंगावर पडला. म्हणजे त्याच टायमिंगला, ज्या टायमिंगला आमच्यासोबत 5 वाजता तिथं घडलं ना, आणि ते संध्याकाळी त्या काकू पण खैरे म्हणून त्या पण चहा पित होत्या, त्या आपोआप कल म्हणले मला काय आता कोण असं हे करेल का, तर ते आपोआप म्हणले हे झालं. आणि चुलते आमचे ते आता एक्सपायर झाले कोरोनामध्ये, त्यांना पण 5 वाजता बरोबर आमची चुलती सांगत होती. एवढा ठसका लागला ना जोराचा की म्हणजे ऑटोमॅटिक म्हणजे जसं काय ना काय एक माणसाला हे राहतं ना, तर त्यांना पण तिथं हे झालं. म्हणजे इतकं म्हणजे सगळ्यांना ते ऐकत पण झालं की बाबा नाही का असं घटना घडली होती. सगळ्यांना शेजारी पाजारी सगळ्यांना म्हणजे अख्ख्या एरियात ते झालं होतं. आता व्हिडिओ जर त्यांनी बघितला त्यांना कळलंच की हीच ती घटना होती म्हणून. आता त्यांना लक्षात येईल. आणि म्हणत होते आजूबाजूची पोरं नाही का जरा मुलं ती, आम्ही जातो आता पुढच्या अमावस्या. आणि मोठी अमावस्या होती वर्षाची. आम्ही काय एवढं कॅलेंडर आपण काय बघतोय का काय नाही.
गेलो होतो, मग नंतर आल्यानंतर बघतात सगळे ते, अरे कसली मोठी अमावस्या होती वर्षाची सगळ्यात, आणि त्यावेळेला गेले. तर सगळी मुलं म्हणत होती नंतर आम्ही जाऊ अमावस्याला, पण कोण नाही गेलं. त्यांचं काही मग हे नाही झालं फिक्स. बरं, मग घरी आल्यानंतर काय त्रास झाला का परत तुम्हाला? घरी आल्यावर नाही कोणाला काय त्रास झाला, पण भीती होती सगळ्यांना. भीती म्हणजे असं बसलं होतं मनात? माणसात जरी बसलेलं असेल ना तरी असं झालं तरी दचकत होती सगळे. अच्छा. म्हणजे ते वातावरणच वेगळं होतं. म्हणजे ते अडकले होते ना, त्यांना चांगलं कळत होतं की आपल्याला काहीतरी वेगळं आपल्यासोबत घडते. विचित्र काहीतरी घडतंय. हा, विचित्र. पावसासारखा पाऊस नव्हता, वेगळंच होतं सगळं. सगळं वेगळंच होतं. आणि मग शेवटला निघताना पण ते गाडीत बिडीत बसताना पण मला ते धरणाच्या भिंती, आता इकडं मला माहितीये की बाबा हे भिंती आहेत, आता इकडनं माणसं येण्याचा काही संबंधच नाही ना. तर मी एवढं पण बघितलं की बाबा तिथनं 2 बायका येतात छत्रीवर. मी त्या मैत्रिणीला पण म्हणलं नाही का, धरणाच्या साईडला रस्ता नाही, मग इथनं या बायका कशा काय येतात. म्हणजे एवढा पण विषय झाला. म्हणजे काहीतरी वेगळंच होतं तिथं. आणि गेलो तेव्हा तर कोण नव्हतं. मग हे लोक अचानक कशी काय आली, ती मुलं 2, त्या बायका, बरोबर. ती कुठून आली. आणि नंतर ते आजोबांनी सांगितलं, ते काकांनी, की बाबा दरवर्षी तिथं 10 बळी जातात. आधी पण गेल्या वर्षी त्याच दिवशी दरवर्षीच्या त्या मोठ्या अमावस्याला 10 बळी जातात त्या बापरे. धरणात. आणि आम्ही जे गेलो होतो त्याच्या आदल्या वर्षी कॉलेजच्या मुलींचे 10 गेले होते. त्याच ठिकाणी का? हा, त्याच लोणावळ्यात, त्याच म्हणजे डॅमला. त्या डॅमच्या इथं? हा, त्या डॅम मध्येच, त्या बर. तिथंच घटना घडतात त्या. तर हा होता तुमचा अनुभव. आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठला अनुभव? ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आमचं लहानपणी आम्ही आमच्या इथं मिलिटरी पाईप आहे. ते मिलिटरी पाईप असा फेमस होता की बाबा तिथं गेले की लोकांना हे होतं, त्रास होतो, म्हणजे भूतबाधा लागते. हा, असं लागतं. मग ते एक आमची साईट होती बाई म्हणून, तिला पण लागलं होतं. कुठल्या एरियामध्ये? ते एरोडामध्ये. अच्छा. तर तिला ते लागलं होतं. तर तिला आहे ना बरेच ठिकाणी दाखवलं. मग तिच्या आई वडिलांनी केलं, आणि तिथंच मला पण त्रास झाला होता. म्हणजे मी असं ते लहानपणी पाणी वगैरे भरायला गेले होते ना, तर ते मला थंडी, ताप यायला लागला. मग दवाखाने वगैरे केले भरपूर, 8 दिवस दवाखाना चालू होता, पण काही फरक नाही पडला औषधात. जसं आमच्या वडिलांनी लिंबू वगैरे टाकलं त्यावेळेस मग बरं वाटायला लागलं. काय झालं तुम्हाला त्रास? म्हणजे काय एक्झॅक्टली स्टोरी काय होती? मी त्यावेळेला लहान होते, त्यामुळे केवढं काय नाही, 7-8 वर्षाची असं. ते ताप बीप यायचा. मग तुम्हाला काय दिसलं वगैरे होतं का? काय नाही दिसत वगैरे काय दिसलं नाही काय, पण ते ताप वगैरे यायचा. त्या दुसरी जी मुलगी होती ना, जिला लागलं होतं, तिचे पाय धरले होते वाटतं. अच्छा. त्याचे म्हणजे ते त्यावेळेस पण सांगत. तुम्हाला कसं कळलं की त्याचमुळे तुम्ही आजारी पडलात म्हणून? ते नाही, मला नाही माहिती. मला मग नंतर आपल्याला मोठी माणसं सांगतात ना, आपण मोठं झाल्यावर, की बाबा असं असं घडलं होतं. तेव्हा वडील सांगायचे ना, लिंबू टाकल्यानंतर मग काय तिकडे काय घडलं प्रकारे ते कळलं का? तिकडं काय घडलेलं ते नाही माहिती, पण तो एक मोठा मिलिटरीचा असा मोठा पाईप आहे, तो फुटलेला आहे. पण तिथं लोक मग काही पण कामं करायला जायचे लोक, आणि आजूबाजूचे लोक ते जनावर वगैरे पाणी पाजायला सुद्धा, पण तिथं कपडे वगैरे धुवायला लोक जायचे पहिला. अजून पण तसंच आहे का ते? नाही, आता ते बंद झालं. बरेच वर्ष झाले, आता त्याला 25-30 वर्ष झाले. त्यावेळेस त्या आमच्या लहानपणी म्हणजे ते फुटलेलं होतं, त्या टायमिंगला ते तसं घडायचं. आणि तिला त्रास झालता त्या बाईला. तिचे पाय वगैरे झाले, तर ती अशी वेगळीच वागायची, केस बिस मोकळे सोडून पळायची, अशी रस्त्याने हे करायची. मग तिच्या घरच्यांनी तिला केलं ट्रीटमेंट काहीतरी. दाखवलं कोणाला? हा, दाखवलं. किती दिवसामध्ये बरं झालं ते झाले सर, आपल्याला एवढं काय माहिती नाही. ते दुसऱ्या गल्लीत राहत होते ना, आम्ही इकडल्या गल्लीत होतो. पण असं सांगतात ना, असं आपल्याला कळतं ना, बाबा ते रोयाला लागलं होतं, असं तसं सांगतात ना, ते बोलताना ऐकलेले. बरं. तर हे होते तुमचे अनुभव. तर मित्रांनो, हे होते आपल्या मॅमचे अनुभव, आणि अनुभव खूप भयंकर होते. तर त्यांनी ज्या डॅमचं नाव घेतलंय, जर तुमच्यासोबत पण असा काही प्रसंग घडला असेल किंवा तुमच्या कुटुंबासोबत कोणासोबत असा प्रसंग घडला असेल, तर नक्की त्या डॅमचं नाव कमेंट करून सांगा, म्हणजे लोकांनाही कळेल की कुठं हा प्रकार घडला होता ते. आणि आता आज आपण इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.